हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तेजल हिअर. सो तर मी दिवाळीचा जो व्लॉग केला होता तर त्यामध्ये मी तुम्हाला बोलले होते की आमचे न्यू प्रोडक्ट्स लॉन्च झालेत. आणि येस, मी आज तुम्हाला या व्लॉगमध्ये तेच दाखवणार आहे की आमचे न्यू प्रोडक्ट्स कोणते लॉन्च झालेत आणि ते तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल ठरणार आहेत. सो आता तर मी रेडी झाली आहे. सकाळी मॉर्निंगमध्ये मस्तपैकी प्रॉन्स करी केली मी आणि त्याचा व्लॉग मला घेता नाही आला. पण मी संध्याकाळी मस्तपैकी छान प्रॉन्स फ्राय करणार आहे, रवा फ्राय. सो ते पण तुम्हाला पाहायला मिळेल मी कशी करते. आणि आमचे न्यू प्रोडक्ट्स कोणते लॉन्च झाले तर ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. आमचे जे पण न्यू प्रोडक्ट्स लॉन्च झालेत तर ते तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल ठरणार आहे. कारण की ते तुम्ही मला भरपूर जणांचे कमेंट्स असतात की दी स्किन केअर रुटीन शेअर कर, तू स्किन केअर कशी करतेस. सो तर हेच ते प्रोडक्ट्स आहेत जे मी अप्लाय करते आहे आणि त्यामुळेच तुम्हाला माझी स्किन पाहता येईल. टॅन फ्री आहे, टॅनिंग वगैरे नाही आहे माझ्या स्किनवरती. सो येस, ब्लॉग येते का? आज व्लॉग स्टार्ट केलाय मी. खूप दिवसातून टाइम मिळाला मला ब्लॉगिंग. मूवीला जायचं त्याच्याला वेळ मिळाला तर जाऊ. ओके. सो माझे हेअर्स खूपच वाढलेत ना. हो, हेअरस्टाईल करून घे ना त्याच्यात छान. आता कुठेतरी जायच्या आधी करेल मी. कुठे कुठे चाललीस? सिक्रेट आहे ते, सिक्रेट. हे गाईज, तर तुम्ही पाहू शकता मी मस्तपैकी छान असे नेल्स केलेत आणि आता मी नेल्स ग्रो करणार आहे, वाढवणार आहे. आणि खूप साऱ्या नेल पेंट्स घेतल्यात मी इनसाइडच्या, ज्या की खूप छान आहेत, घटसुद्धा नाही आहेत आणि लॉंग लास्टिंग आहेत. सो मला फार आवडल्या. म्हणजे मी आधी एक घेतली होती, एक दोन घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग मी पुन्हा त्या शॉपमध्ये गेले आणि भरपूर साऱ्या घेऊन आली. सो तुम्हाला जर नेल पेंट्स घ्यायच्यात मी इनसाइडच्या घ्या नक्की, ज्या की फार लॉंग लास्टिंग आहेत आणि कलर पण खूप सुंदर आहेत त्यामध्ये. तर आता मी आली आहे आणि आता जाते मी वरती आणि तुम्हाला दाखवते वरती जाऊन आमचे कोणते प्रोडक्ट्स आलेत. त्यांना अजून एकदा ब्रशिंग कर फोरहेड वरती. ओके, अपॉइंटमेंट आहे तुमची, जा ना. त्यांना एक्सफोलिएटर जास्त करू नका, सेन्सिटिव्ह स्किन. सो फायनली आता वेळ मिळालाय मला तुमच्याशी बोलायला. कारण की आता सर्व क्लायंट झाले तरी पण तिकडे चालू आहे स्किन टॅग रिमूव्ह करायचं. तर हे पाहू शकता तुम्ही पूर्ण बॉक्सेस. येस, तर हे आहेत आमचे रिसेंटली लॉन्च प्रोडक्ट्स. तेचं प्रोफेशनल डी टॅन मास्क आणि हे आहे आमचं तेचं प्रोफेशन काम अँड रिपेअर मॉइश्चरिंग बाम. सो तर हे दोन प्रोडक्ट्स तुमच्या स्किनसाठी खूप बेनिफिशियल ठरणार आहेत. जे डी टॅन मास्क आहे तर हे तुम्ही तुमच्या स्किनवर जर पिगमेंटेशन असेल, तुमच्या स्किनवरती टॅनिंग असेल, त्यानंतर अनइवन स्किन टोन असेल तर तुम्ही आमचं तेचं प्रोफेशनल डी टॅन मास्क यूज करू शकता. जेणेकरून तुमचं टॅनिंग पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल. आणि हे जे आमचं तेचं डी टॅन मास्क आहे हे पूर्णपणे नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनलेलं आहे, ज्याच्यामध्ये कॅम्फर, शिया बटर, ग्लिसरीन यांसारखे भरपूर सारे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत. सो त्याचा तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाहीये. तर मी तरी हे डी टॅन मास्क आम्ही दोघेही यूज करतोय रिसेंटली आणि त्यामुळेच तुम्ही माझी स्किन पाहू शकता, टॅन फ्री आहे. असं नाही फक्त फेस, फुल बॉडी सुद्धा तुम्ही पाहू शकता. फुल बॉडीला सुद्धा तुम्ही यूज करू शकता. हँड्स बघा माझे, टॅनिंग नाही आहे हँड्सवरती, नेकवरती. फुल बॉडीला सुद्धा तुम्ही हे डी टॅन मास्क यूज करू शकता. म्हणजे तुमचं टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. सो हे जे डी टॅन मास्क आहे हे तुम्ही वीकमधून 2 वेळा यूज करायचं आहे. तुम्हाला एक 30 to 40 मिनिट्स अप्लाय करायचे, जेंटली मसाज करायचे आणि वॉश करायचे. ऑल स्किन टाईप आहे, पण ज्यांची खूप हायपर सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी अवॉइड करा. हे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर खाली जो नंबर देते त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही हे मास्क ऑर्डर करू शकता. आता आपण आपल्या फॉलोअर्ससाठी आणि आपल्या क्लायंटसाठी ह्यूज डिस्काउंट ठेवलेला आहे. याची MRP 1400 रुपये आहे आणि हे तुम्हाला डिस्काउंट करून फक्त 900 रुपीजमध्ये मिळणार आहे. सो येस, लवकर ऑर्डर करा. आणि मला माहिती आहे तुम्ही एकदा हा मास्क यूज केला ना तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि तुम्ही पुन्हा ऑर्डर करणार आहे. सो येस, ऑर्डर करू शकता तुम्ही. देन नेक्स्ट प्रोडक्ट आमचं जे आहे ते म्हणजे
आमचा काम अँड रिपेअर मॉइश्चरायझिंग बाम. हा जो बाम आहे हा जेल टेक्स्चरमध्ये आहे. हा स्पेशली ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, रेडनेस आहे किंवा ज्यांची खूप ड्राय डिहायड्रेट स्किन आहे, ग्लो नाहीये स्किनवरती, हा मॉइश्चरायझिंग बाम तुम्ही यूज करू शकता. तर हा जो मॉइश्चरायझिंग बाम आहे हा तुम्हाला डेली अप्लाय करायचा आहे. तुम्ही दिवसातून 2 वेळा यूज करू शकता, जेणेकरून तुमच्या स्किनवरचा रेडनेस, इन्फ्लामेशन, रोझेशिया, त्यानंतर ना डिहायड्रेट स्किन पण तुमची कमी होऊन जाईल. सो हा मास्क पण तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल, खाली नंबर देते त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा. यावरती सुद्धा डिस्काउंट आहे. सो येस, तुम्हाला जर ऑर्डर करायचं आहे तर तुम्ही हे दोन्ही प्रोडक्ट्स व्हॉट्सअपला मेसेज करा अँड देन ऑर्डर करू. मॉइश्चरायझिंग बामची प्राइस आहे 1250 आणि तुम्हाला डिस्काउंट करून तो फक्त 650ला मिळणार आहे. सो येस, ह्यूज डिस्काउंट चालू आहे आणि आमचे रिसेंटली लॉन्च प्रोडक्ट्स क्लायंटला पण आमच्या खूप आवडतात. ते रिपीट कस्टमर्स आहेत जे की ऑर्डर करतात. 2 गोष्टींची इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्ही हे नक्की ऑर्डर करा. आता मी जातीये घरी आणि घरी जाऊन मला मस्तपैकी बनवायचे प्रॉन्स फ्राय. सो येस, खूप उशीर झालाय, बाहेर पाहू शकता अंधार झालाय खूपच. तर आता जातोय आणि मी तुम्हाला एकदा नेक्स्ट ब्लॉग मध्ये कसं मी अप्लाय करते मास्क वगैरे हे तर मी याचा सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार. तर येस, मस्तपैकी घरी आली आहे, चेंज केलंय कपडे वगैरे आणि हे गिफ्ट दिलंय. म्हणजे आमचे जे नेबरहूड आहेत तर ते युरोपला गेले होते आणि त्यांनी तिकडचं हे मस्तपैकी छान पॅरिसचं असं किचन दिलं आहे आम्हाला आणि चॉकलेट्स. सो टेस्ट करून बघूयात कसे आहेत चॉकलेट्स युरोपचे. अँड थँक्यू जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल आमचा तर थँक्यू सो मच फॉर दिस. सो बघूयात आपण टेस्ट करून युरोपचे चॉकलेट कसे लागतात ते. तर येस, लेट्स पाहूयात आता याची टेस्ट कशी लागते. लिंडो खूप मस्त आहे. म्हणजे जे चॉकलेट आहे ते फार स्वीट पण नाही आहे आणि एकदम डार्क चॉकलेटसारखं पण नाही आहे. खूप छान आहे टेस्ट, मला तर फार आवडलं. येस, आता मी हे चॉकलेट फिनिश करते आणि देन मग मी स्टार्ट करते फ्राय करायला, प्रॉन्स फ्राय करायला. सो तर मी ही सकाळी मस्तपैकी भाजी केली होती प्रॉन्सची आणि ती ऑलमोस्ट संपली आहे. हे पाहू शकता, खूप छान झाली ती. याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवेलच. आणि आता तर मी बनवते मस्तपैकी प्रॉन्स फ्राय. तर हे प्रॉन्स मस्तपैकी स्वच्छ क्लीन केलेत मी आणि सकाळीच त्याला आलं, लसूण, कोथिंबीर आणि हळद, मीठ, लिंबू लावून ठेवलं आहे. आता मी याच्यामध्ये रेड चिली पावडर ॲड करणार आहे. थोडे मसाले ॲड करते, तुम्हाला दाखवते मी काय काय ॲड करते आणि मग देन रवा लावून फ्राय करणार. तर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे रेड चिली पावडर आणि थोडासा आपला कांदा लसूण मसाला. तुम्ही मालवणी मसाला पण ॲड करू शकता, पण मला इतकं जास्त स्पायसी आवडत नाही. सो मी फक्त रेड चिली पावडर आणि आपला जो घरचा मसाला असतो तो ॲड करणार आहे थोडासा, आणि कांदा लसूण मसाला, बस दॅट्स इट. कांदा लसूण मसाला संपला आहे, मी काढते. मी फ्रीजमध्येच ठेवते मसाले, म्हणजे खराब होत नाहीत. तर हा जो मसाला आहे हा खूपच छान आहे. हा आमच्या इथे कसबा पेठमध्ये मिळतो, तिथे एक गिरणी आहे, तिथे फ्रेश बनवून देतात, तर मी तिथूनच ऑर्डर करते. आणि आता मी हा कांदा लसूण मसाला टाकणार आहे, त्यानंतर रेड चिली पावडर आणि हा घरचा मसाला आहे. तर हे मी थोडं थोडं याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर मी इथे थोडंसं लाल तिखट टाकते, थोडासा कांदा लसूण मसाला, ओके, अँड देन थोडासा आपला नॉर्मली घरचा मसाला. आता हे मी पूर्ण मिक्स करून घेते. येस, तर हे छान असं मिक्स झालेलं आहे. आणि आता मी जे मी कोटिंग करते रव्याचं तर ते करून घेते आणि मग देन फ्राय करणार आहे.
ते घेतलाय रवा, थोडंसं मीठ टाकलंय आणि हे लाल तिखट. आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे. रव्याचं केलंय मी, तर याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा ऍड करू शकता, तांदळाचं पीठ सुद्धा ऍड करू शकता, जेणेकरून खूप क्रिस्पी होईल. पण आता माझं तांदळाचं पीठ संपलंय, माझ्याकडे नाहीये, सो मी फक्त ओन्ली रवा लावणार आहे. रवा लावून पण सुंदर लागतात, छान लागतात टेस्टला. सो आत्ता मी फक्त रवा, मीठ आणि लाल तिखटचं कोटिंग केलंय आणि आता मी ह्याच्यामध्ये डीप करणार आहे सर्व प्रॉन्स आणि मध्ये फ्राय करणार आहे पॅनमध्ये. तर यस, असं मी करते. मी दोन्ही स्टाईलनी करू शकते. कधी कधी मी कॉर्नफ्लॉवर ॲड करते, तांदळाचं पीठ पण ॲड करते, कधी कधी मग ऑप्शन म्हणजे नसेल घरात अवेलेबल तर मी असं सुद्धा करते. सो दोन्हीची टेस्ट पण छान लागते. तर आता मी हे असं याच्यामध्ये डीप करणार आहे, व्यवस्थित पूर्ण कोटिंग करून घेणार आहे रव्याचं. तुम्ही हा जो रवा आहे हा बारीक सुद्धा यूज करू शकता किंवा जाड सुद्धा यूज करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. पण मी तर बारीक रवा घेतलाय. एक्स्ट्राचा रवा असं थोडं हे करून काढून घ्यायचा. आणि इथे कढईमध्ये मी ऑइल पण गरम करायला ठेवलंय. येस, तर हे माझं पूर्ण लावून झालंय आणि आता मी फ्राय करणार आहे कढईमध्ये. तुम्ही तव्यामध्ये सुद्धा फ्राय करू शकता. मी दोन्ही पण ट्राय करते, कधी कधी तव्यामध्ये करते, कधी कधी मी कढईमध्ये करते. सो तुम्ही दोन्ही प्रकारे फ्राय करू शकता प्रॉन्स. तर आता मी कढईत करणार आहे यावेळेस, फर्स्ट टाइम करते, नाहीतर मी अदरवाईज मी याच्यामध्येच करते, तव्यामध्येच करते. पण तव्यामध्ये खूप वेळ जातो, सो असं जर फ्राय केलं तर फास्ट होईल असं मला वाटतं. सो त्यामुळे मी आता याच्यामध्ये करणार आहे आज. आता एक एक मी याच्यामध्ये ॲड करते आणि मस्तपैकी क्रिस्पी गोल्डन ब्राऊन असं मी फ्राय करून घेणार आहे. पॅनमध्ये टाकल्या लगेच आपल्याला टर्न करायचे नाही आहे, थोड्या वेळ एक मिनिट तसंच ठेवायचं आहे. आता माझं 1 मिनिट झालं आहे आणि आता मी त्याला पूर्ण टर्न करणार आहे. माझा फर्स्ट राऊंड झाला आहे फ्राय करून, हे पाहू शकता. आणि आता माझा सेकंड राऊंड चालू आहे. खूपच भारी आहे. मला पूर्ण रेडी होईपर्यंत वेटच होत नाही, इतके छान झाले, एकदम क्रिस्पी झाले. तुम्हाला दाखवते मी, पाहू शकता. आणि फक्त रवा लावलाय तरी एकदम कुरकुरीत झाले. हे पहा, एक सेकंड ना. आवाज येतोय कुरुम कुरुम, खूप भारी, मस्त लागतं. आता मी हे सर्व फ्राय करून घेते आणि मस्तपैकी आम्ही जेवण करते. येस, मस्तपैकी माझे सर्व फ्राय करून झालेत. आता मी हे पण गरम करायला ठेवते आणि मस्तपैकी मग आम्ही जेवण करू. येस, 1 किलो प्रॉन्स आणले होते आणि आम्ही दोघांनी पण एका दिवसात पूर्ण खतम केली. खूपच भारी झाले होते. मी जस्ट आलोय आणि वेट नाही होते आता खाण्याचा. KFC सारखे दिसत होते. येस, सो तर माझी प्रॉन्स फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता मस्तपैकी आम्ही जेवण करतो. कशी झाली? एक नंबर. खूप दमलोय पण बरं वाटलं जरा घरी खाल्ल्यावर. खूप छान झाली तुझी, मजा आली. चलो, आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो आणि यूट्यूब पाहतो. आणि सकाळी मी ही ग्रेव्हीची भाजी केली होती प्रॉन्सची.
तर लेट व्लॉग चालू केला मी, खूप घाईघाईमध्ये केली. तर तुम्हाला जर याची रेसिपी सुद्धा हवी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कमेंट करा, मी नक्कीच बनवेल तुमच्यासाठी. सो येस, आणि हा व्लॉग इथेच एंड करतोय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. बाय बाय.